लोक परिवर्तन न्यूज लाईव्ह, लोकशाहीचा बुलंद आवाज। येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडी दमदार कामगिरी करणार। वंचित बहुजन आघाडीच्या आत्मचिंतन बैठकीमध्ये हा निर्धार करण्यात आला आहे। लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर वंचित बहुजन आघाडीची राज्य कार्यकारिणीची बैठक लोणावळा येथे नुकतीच पार पडली। महाविकास आघाडीसोबत युती न झाल्याने 18व्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुती यांच्या विरोधात लढण्याची वेळ वंचित बहुजन आघाडीवर आली। या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीला पराभवाला सामोरे जावे लागले। या पराभवाची कारणे आणि त्यावरील उपाय यावर आजच्या या बैठकीमध्ये सविस्तर चर्चा करण्यात आली। संविधान वाचवण्यासाठी सामाजिक आणि राजकीय लढा जो वंचित बहुजन आघाडीने सुरू केला होता तो मुद्दा काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांनी हायजॅक केला। त्यामुळे अनेक समुदायांनी मोठ्या प्रमाणामध्ये काँग्रेसला पाठिंबा दिला। आम्ही भाजप आणि त्यांच्या धोरणांच्या विरोधात उभे आहोत हे सांगण्यात आम्ही कमी पडलो। आम्ही जनतेला हे सांगण्यास यशस्वी झालो आहे। जर तुम्ही वंचित बहुजन आघाडीला मत दिले तर आम्ही भाजपच्या विरोधात इतरांपेक्षा जास्त चांगले काम करू, कारण हा लढा आम्ही सुरू केला आहे आणि आम्ही कोणत्याही जाणवेधारीला नेतृत्वाला उत्तर देण्यासाठी बांधील नाहीत। आगामी विधानसभा निवडणुकीत पक्ष दमदार कामगिरी करेल असा निर्धारही यावेळी बैठकीमध्ये करण्यात आला। पक्षाचे निष्ठावंत मतदार हे आजही पक्षासोबत आहेत, त्यांच्याशी पुन्हा संवाद साधण्यात येईल। आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कार्यकारिणीचा विस्तार करू आणि आमची संघटनात्मक मांडणी मजबूत करू। पहिल्यांदा आणि दुसऱ्यांदा मतदान करणाऱ्या नवमतदारांशी संवाद साधण्यासाठी अभियान राबवण्यात येईल असा निर्णयही यावेळी बैठकीत घेण्यात आला। लोकसभा निवडणुकीतील प्रभावाने खचून न जाता फुले शाहू आंबेडकरी राजकारण प्रस्थापित करण्यासाठी आणि वंचित बहुजनांच्या हाती सत्ता देण्यासाठी पुन्हा नव्या ताकदीने मैदानात उतरू असा संकल्पही यावेळी बैठकीत करण्यात आला। याप्रसंगी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीस प्रदेश अध्यक्ष रेखाताई ठाकूर यासह संपूर्ण राज्य कार्यकारिणीचे पदाधिकारी उपस्थित होते।